आज आपण बनवतोय आलू पालक। एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तयार होती। पालक असा मुलांना आपल्या आवडत नाही, पण हे तुम्ही बटाटा आणि पालक एकदा ट्राय करून बघा, नक्कीच सगळे आवडीनं खातील। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं एक जोडी पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर इथं मी एक मोठा बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो मी पाण्यात ठेवलेला आहे, म्हणजे काळा पडू नये त्यासाठी। तर आता आपण करायला सुरुवात करूया। तर आपण 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। ते गरम झाले की त्यामध्येच 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, 1 वेलची आणि 1 तेजपत्तेचं पान घातलेलं आहे। ते थोडं भाजलं की त्यामध्येच आपण 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। आता कांदा आपला भाजून झालेला आहे, तर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घालायचे आणि त्याचबरोबर आपण मीठ पण घालणार आहोत। मिठामुळे लवकर टोमॅटो शिजला जातो। आता ह्यामध्येच आपण पाऊण चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मसाले भाजून झालेले आहेत, तर त्यामध्येच आपण बटाटा घालून घेऊया। बटाटा आपण ह्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आणि अर्धा कप पाणी घालून हे आपण झाकून ठेवायचं। 10 मिनिटासाठी आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत। बटाट्याला शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटा थोडा शिजवून घेणार आहोत आणि नंतरच त्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे। आता आपण हे 10 मिनिटं एकदम कमी गॅसवर बटाटा चांगला शिजवून घेतलेला आहे। आता एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण बारीक कट केलेली पालकची भाजी घालून घेऊया। ही भाजी जास्त वाटते, पण शिजल्यानंतर एकदम कमी होते भाजी। यात आपण मिक्स करून घेऊया। हे शिजल तशी सगळी भाजी एकदम कमी होऊन जाते। हे आपण एकदा व्यवस्थित बटाट्यामध्ये भाजी मिक्स करून घेऊया। हे आपण जशी हलवल आणि भाजी शिजेल तशी ही भाजी एकदम कमी होऊन जाईल। आता मी इथं एक भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता बटाटा पण आपला 80 ते 90% चांगला शिजलेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही जशी हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि हे एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आपण 10 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथं मीठ मी सुरुवातीलाच वापरलेलं, त्यामुळे तुम्ही टेस्टनुसार इथं मीठ वापरू शकता। आता आपण 10 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे। 10 मिनिटांनंतर आपली भाजी तयार झालेली आहे। आता भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याचा आपण आता गॅस बंद करून घेऊया। इथं मी जास्त पातळ पण करणार नाही आणि जास्त एकदम सुकी पण नाही आहे, थोडासा रस्सा आपण केलेला आहे ह्यामध्ये। तर आता आपण ह्याचा गॅस बंद करून घ्यायचा आणि ही भाजी आपण सर्व करून घेऊया। इथं तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी एकदम अप्रतिम अशी लागते। तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।